हाय, लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन बघितलं आहे, सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. नेक्स्ट बघायचं आपल्याला. आपण बघत होतो फॅक्टर्स ऑफ हिटिंग द सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी कोणते कोणते फॅक्टर त्यातले आपण पहिलं नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉलंट बघितलं, नंतर टेम्परेचर बघितलं. आता बघायचं आपल्याला इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीवरती प्रेशरचा काय परिणाम होतो तो बघायचा. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण सॉलिड लिक्विडचं बघू. सॉलिड लिक्विडचं काय पहा, सॉलिड आणि लिक्विडचं जर कन्सिडर केलं तुम्ही, सॉलिड आणि लिक्विड आहे कॉम्प्रेस करू शकत नाही आपण. सॉलिडला कॉम्प्रेस करू शकत नाही, त्याचा आकारमान आपण चेंज करू शकत नाही. किंवा लिक्विड आहे, सपोज जर एखाद्या फ्लास्कमध्ये लिक्विड आहे तर सपोज त्याचं एवढं जर व्हॉल्यूम असेल तर आपण कॉम्प्रेस करू शकत नाही, म्हणजे त्याचं प्रेशर याच्यावर प्रेशर अप्लाय करू शकत नाही आपण. आणि जरी अप्लाय केला तो कॉम्प्रेस होणार नाही, त्याचं व्हॉल्यूम कमी होणार नाही. म्हणून सॉलिड आणि लिक्विडवरती, सॉलिड आणि लिक्विडच्या सोल्युबिलिटीवरती प्रेशरचा काही परिणाम होत नाही. म्हणून पहा, नो इफेक्ट ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड बिकॉज दे आर नॉन कॉम्प्रेसेबल. सॉलिड आणि लिक्विड याला कॉम्प्रेस करू शकत नाही आपण, प्रेशर त्याच्यावर अप्लाय करू शकत नाही, ते कॉम्प्रेस होत नाहीत. प्रेशर जरी अप्लाय केला तर ते कॉम्प्रेस होत नाही. म्हणून सॉलिड आणि लिक्विडच्या सोल्युबिलिटीवरती काही परिणाम होत नाही गॅसचा. म्हणजे प्रेशर जर अप्लाय केला आपण सॉलिड किंवा लिक्विडवरती, सपोज एखाद्या सोल्युशनमध्ये सॉलिड आहे आणि त्याच्यावरती आपण प्रेशर अप्लाय करतो आहे, तर त्या प्रेशर अप्लाय केल्याने सॉलिडला किंवा लिक्विडला त्यांच्या सोल्युबिलिटीवरती काही परिणाम होणार नाही. का होणार नाही? कारण ते नॉन कॉम्प्रेसेबल आहे, त्यांना आपण कॉम्प्रेस करू शकत नाही आहे. फक्त लक्षात ठेवा का होत नाही त्याचीच काय घेणं नाही तुम्हाला. फक्त लक्षात ठेवा का सॉलिड आणि लिक्विडच्या सोल्युबिलिटीवरती प्रेशरचा काही परिणाम होत नाही. मग नेक्स्ट बघायचं हेनरीज लॉ. आता हेनरीज लॉ कशा संदर्भ आहे, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड. मग काय पाहिलं, द लॉ स्टेट्स दॅट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस, कशाची सोल्युबिलिटी? गॅसची. द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड, आपलं मिक्सचर काय आता गॅस इन लिक्विड. म्हणजे तुमचा गॅस असेल, लिक्विड असेल एखादं आणि त्याच्यावरती गॅसचे मॉलिक्युल आहे काही, तर मग या गॅसची हे जे मॉलिक्युल आहे कशाचे आहेत? गॅसचे आहेत. आणि हा काय तुमचा लिक्विड आहे. तर गॅसच्या मॉलिक्युलची सोल्युबिलिटी बघा आपल्याला लिक्विडमध्ये, तर त्याच्याशी रिलेटेड लॉ आहे हा. द लॉ स्टेट दॅट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. मग सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. म्हणजे एखाद्या गॅसची जर लिक्विडमध्ये सोल्युबिलिटी जर चेक केली तर काय आढळून येतं आहे, तर गॅसची सोल्युबिलिटी लिक्विड कंपाऊंडमध्ये ही प्रेशर बरोबर काय डायरेक्टली रिलेशन आहे. म्हणजे जेवढा प्रेशर वाढेल तेवढी गॅसची सोल्युबिलिटी काय वाढेल लिक्विडमध्ये. म्हणून मला पहा दॅट इज त्यालाच कसं लिहिलं जातं, सोल्युबिलिटी एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पी. यालाच कसं लिहू शकतो, हा जर प्रोपोर्शनलिटी साईन काढलं आणि त्याच्या जागेवर कॉन्स्टंट काय त्याला के एच म्हटलेलं आहे. मग सोल्युबिलिटी इज इक्वल टू के एच इंटू पी. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस अबोव द सोल्युशन. एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी किंवा एस इज इक्वल टू के एच इंटू पी. एस इथं काय असणार, ऑब्वियसली एस असणार आहे सोल्युबिलिटी इन मोल्स पर लिटर. युनिट महत्त्वाचे इथं सगळ्यांचे. प्रेशर पी काय असणार आहे, हा पी इज प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन इन बार. प्रेशरमध्ये कशाला, प्रेशर कशामध्ये पाहिजे, बारमध्ये पाहिजे. त्याचे युनिट काय पाहिजे, बार पाहिजे. आणि के एचला म्हणतात, हा जो एच आहे, एच कसा जरी हेनरीज, ह्या हेनरीजचा एच आला आहे, मग त्या के एचला म्हणतात हेनरीज लॉ कॉन्स्टंट. मग याच्यामधलं सोल्युबिलिटी इन मोल्स पर लिटर, हेनरीज लॉ कॉन्स्टंट, आणि पी काय प्रेशर ऑफ द गॅस अबोव द सोल्युशन. पण त्याचं युनिट काय असलं पाहिजे, बार असलं पाहिजे. म्हणजे लॉ काय सांगतोय तुम्हाला, सपोज एखादं लिक्विड आहे आणि त्याच्यावरती काय गॅस मॉलिक्युल्स आहेत, हे ऑब्वियसली गॅसचे मॉलिक्युल असतील आणि हा असेल लिक्विड मॉलिक्युल्स. तर ह्या गॅसची सोल्युबिलिटी कशामध्ये, लिक्विडमध्ये कशाशी प्रपोर्शनल आहे, प्रेशर. मग जेवढा आपण प्रेशर अप्लाय करू याच्यावरती, या सिस्टीमवरती आपण जेवढा प्रेशर अप्लाय करू, जेवढा प्रेशर वाढेल तेवढे मॉलिक्युल काय होतील, सोल्युबल होतील लिक्विडमध्ये. जेवढा प्रेशर अप्लाय करू गॅसला, गॅस काय कॉम्प्रेसेबल आहे, जेवढा प्रेशर अप्लाय करू तेवढे गॅसचे मॉलिक्युल कुठे ट्रान्सफर होतील, लिक्विडमध्ये जातील. लिक्विडमध्ये काय होतील, सोल्युबल होतील. म्हणून जेवढा प्रेशर वाढेल, प्रेशर जेवढा वाढेल तेवढे हे गॅस मॉलिक्युल कशामध्ये डिझॉल्व्ह होतील, लिक्विड स्टेटमध्ये डिझॉल्व्ह होतील किंवा सोल्युबल होतील. म्हणून म्हणलेलं आहे सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस मॉलिक्युल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. सोल्युबिलिटी ऑफ गॅस मॉलिक्युल इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ओव्हर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. सोल्युशनवरती जो काय गॅस आहे त्याच्यावरती जेवढा प्रेशर वाढेल तेवढी सोल्युबिलिटी काय होईल,
वाढेल. मग सिंपल लॉ आहे, सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पी. एस इज इक्वल टू के एच इंटू पी. नेक्स्ट आहे पहा, हे तिन्ही चार तुम्हाला युनिट महत्त्वाचे. आपण हेनरीज लॉचं युनिट काय येईल? हेनरीज लॉ काय तुमचं युनिट आपलं इक्वेशन काय? इक्वेशन एस इज इक्वल टू के एच इंटू पी. के एच आहे तुमचा के एच इज इक्वल टू एस अपॉन पी. सोल्युबिलिटीचं काय आहे? मोल्स पर लिटर. आणि प्रेशरचं काय आहे? बार. म्हणजे युनिट काय आहे त्याचं? मोल पर लिटर पर बार. मग हे युनिट आहे त्याचं हेनरीज लॉ कॉन्स्टंटचं, मोल पर लिटर पर बार. आणि याचा डिफाईन करायचं असेल आपल्याला हेनरीज लॉला तर काय पहा, जर आपण इक्वेशनमध्ये ह्या जो इक्वेशन एस इज इक्वल टू के एच इंटू पी. पी इज इक्वल टू जर 1 पुट केला, पी काय पुट केला? 1 बार. तर काय होईल इथं जर पी पुट केला तर काय तुम्हाला एस इज इक्वल टू के एच. जर ह्या इक्वेशनमध्ये पी जर 1 बार घेतला तर इक्वेशन काय तुमचं एस इज इक्वल टू के एच. म्हणजे सोल्युबिलिटी इज इक्वल टू हेनरीज लॉ कॉन्स्टंट. मग कसं डिफाईन करता येईल हेनरीज लॉ कॉन्स्टंट? हेनरीज लॉ कॉन्स्टंट is defined as the solubility of gas in a liquid when the pressure above the solution is 1 bar. कसा डिफाईन केला आहे? हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज डिफाईन्ड ॲज सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड व्हेन. ती काय आहे? सोल्युबिलिटीचे गॅसमधले, पण केव्हा? व्हेन द प्रेशर अबव द सोल्युशन इज 1 बार. ज्या वेळेस सोल्युशनवरचा जो प्रेशर आहे तो जर 1 बार असेल, त्याची व्हॅल्यू किती असेल? 1 बार असेल, त्यावेळेस जी काही सोल्युबिलिटी असेल तोच काय असेल? हेनरीज लॉ कॉन्स्टंट असेल. समजलं का? हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज अ सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड व्हेन द प्रेशर इज 1 बार. आता हा हेनरीज लॉ कॉन्स्टंटचे एक्झाम्पल तुम्ही बघितलं नाही पहा. कोल्ड्रिंकच्या बॉटल सगळ्यांनी महिला असं कोल्ड्रिंक्स, त्यामध्ये काय केलं असतं? कोल्ड्रिंक्सच्या ज्या बॉटल असतील, डायग्राम माझ्या काय चांगल्या नाहीत, समजून घ्या फक्त. आता त्याच्यामध्ये काहीतरी लिक्विड असतं आणि वरती याला झाकण असते. ज्यावेळेस आपण हे झाकण काढू त्यावेळेस काय होतं? याच्यातून बबल्स बाहेर येतात. म्हणजे जोपर्यंत झाकण लावलेलं असतं तोपर्यंत हा जो गॅस आहे तो कोणता गॅस असतो? ऑब्व्हियसली CO2 गॅस असतो. जोपर्यंत याच्यावरती प्रेशर आपण रिलीज नाही करत, जोपर्यंत बाटलीला झाकण आहे तोपर्यंत काय होणार आहे? हे जे गॅसचे मॉलिक्युल आहे ते काय असणार आहेत? सगळे डिझॉल्व स्टेटमध्ये असणार आहे. कोणत्या स्टेटमध्ये असणार आहे? त्या लिक्विडमध्ये डिझॉल्व स्टेटमध्ये असणार. पण ॲज सून ॲज वी ओपन द नॉब, हा नॉब आपण जसं ओपन करू याचं जसं प्रेशर काय होईल? कमी होईल. प्रेशरची व्हॅल्यू काय होईल? कमी होईल. कारण आपण झाकण काढून घेतलं, झाकण काढल्यानंतर जो प्रेशर होता आतला तो काय होईल? रिलीज होईल. प्रेशर रिलीज झाल्यानंतर हे सगळे गॅस मॉलिक्युल काय होतील? वरती येतील. म्हणजेच हे गॅस मॉलिक्युल लिक्विड स्टेटमध्ये सोल्युबल होते, पण कुठपर्यंत? जोपर्यंत प्रेशर होता तोपर्यंत. जोपर्यंत झाकण होतं तोपर्यंत प्रेशर होता त्याच्यामध्ये, आणि तोपर्यंत CO2चे मॉलिक्युल कुठं डिझॉल्व होते? त्या लिक्विड सिरपमध्ये डिझॉल्व होते. आणि ॲज सून ॲज आपण तो नॉब ओपन केला, सगळे गॅस मॉलिक्युल काय झाल्यानंतर प्रेशर कमी झाला. प्रेशर कमी झाल्यानंतर जी सोल्युबिलिटी पण काय होणार आहे? कमी झाली. सोल्युबिलिटी कमी झाल्यामुळे त्या सोल्युबल स्टेटमधून कुठे येतात? लगेच CO2चे बबलिंग होते बॉटल्समध्ये. मग ॲक्च्युली हेनरीज लॉच्या प्रिन्सिपलनुसार ते बॉटलमध्ये जो CO2 आहे तो काय केला असतो? हाय प्रेशर, अंडर हाय प्रेशर तो CO2 काय केला असतो? त्या लिक्विड सिरपमध्ये काय केला असतो? सोल्युबल केलेला असतो. म्हणजे जेवढा प्रेशर वाढवा आपण तेवढी सोल्युबिलिटी CO2ची काय होणार आहे? वाढणार आहे. आता हेनरीज लॉ CO2 आणि अमोनिया उभे करत नाही. हे दोन गॅस काय डज नॉट ओबे हेनरीज लॉ. हेनरीज लॉला काय करायचं? ओबे करत नाही. का? कारण यांचं रिॲक्शन होतं वॉटर बरोबर. अमोनिया जर वॉटर बरोबर ट्रीट केला आपण तर याच्यापासून काय भेटतंय? NH4 प्लस OH मायनस. आणि CO2 जर वॉटर बरोबर ट्रीट केला त्याच्यापासून भेटतंय H2CO3. म्हणजेच प्रेशर अप्लाय करण्याच्या अगोदर यांची सोल्युबिलिटी काय आहे? एक्सेस आहे. ह्या रिॲक्शन होतात आणि त्यामुळे ते काय होतात? पाण्यामध्ये सोल्युबल होतात एक्स्ट्रा. म्हणून हे हेनरीज लॉ उभे करत नाही. तुम्हाला काय कोणी रिझन विचारणार नाही, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे का CO2 आणि अमोनिया आहे हेनरीज लॉ उभे करत नाही. त्याचं रिझन काय? बिकॉज ऑफ दिस रिॲक्शन. ह्या रिॲक्शनमुळे ते काय? हायली सोल्युबल आहे. एक्सपेक्टेड हेनरीज लॉचे जे काही एक्सपेक्टेशन आहे, सपोज
अमोनियाची जी काय हेनरीज लॉनुसार एक्स व्हॅल्यू असेल तर एक्सपेक्षा काय ऑब्वियसली जास्त सोल्युबल आहे. हेनरीज लॉपेक्षा त्यांची सोल्युबिलिटी पाण्यामध्ये काय जास्त आहे बिकॉज ऑफ दिस रिॲक्शन. दॅट्स वाय दिस टू गॅसेस डज नॉट ओबे द हेनरीज लॉ. महत्त्वाचा हा हेनरीज लॉ बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेला आहे. त्याची युनिट वगैरे हे त्याच्यावर प्रॉब्लेम पण विचारले. एक प्रॉब्लेम पाहिजे याच्यावरती. द हेनरीज लॉ कॉन्स्टंट द हेनरीज लॉ कॉन्स्टंट बुकमध्ये भेटेल तुम्हाला. ऑफ मिथिल ब्रोमाइड इज 0.159 मोल पर लिटर पर बार at 25 degrees Celsius. What is the solubility of methyl bromide in water at 25 degrees Celsius आणि प्रेशर ऑफ गॅस दिला आहे 130 mm of Hg. सिंपल प्रॉब्लेम. पहा गिवन काय दिलं तुम्हाला. गिवन काय दिलं आहे के एचची व्हॅल्यू दिली. के एच किती दिला आहे 0.159 मोल पर लिटर पर बार आणि प्रेशर दिला आहे. प्रेशर किती दिला आहे 130 mm ऑफ Hg. बरोबर. आणि विचारलं आहे काय सोल्युबिलिटीची व्हॅल्यू विचारली. आता पहा इथं जो प्रेशर दिला तो mm ऑफ Hg मध्ये दिला आहे आणि इथं पहा के एच युनिट काय पर बार आहे आणि आपल्याला माहिती प्रेशर कशामध्ये पाहिजे बारमध्ये. म्हणजे आपल्याला ही जी व्हॅल्यू mm ऑफ Hg ती कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल बारमध्ये. इथं प्रेशरचं युनिट चेंज करावं लागेल आपल्याला. काय करावं लागेल mm ऑफ Hgचं कशामध्ये कन्वर्ट लागेल बारमध्ये. त्यासाठी आपल्याला स्टँडर्ड रिलेशन माहीत पाहिजे. मी तुम्हाला काय करतो एक फोटो टाकतो त्यामध्ये सगळे प्रेशरचे युनिट आणि त्यांचे इंटर कन्व्हर्जन असतील. मग एक स्टँडर्ड रिलेशन आहे पहा 760 mm ऑफ Hg इज इक्वल टू 1.01325 बार. हे स्टँडर्ड रिलेशन आहे. 760 mm ऑफ Hg म्हणजे किती 1.01325 बार. आपल्याला किती दिलं आहे 130 mm इज इक्वल टू एक्स. हा जर एक्स कॅल्क्युलेट केला तुम्ही तर एक्स काय तुमचा 1.01325 इंटू 130 डिवायडेड बाय 716. हा जर एक्स कॅल्क्युलेट केला तर तो यायला पाहिजे तुमचा 0.173 बार येतोय तो. आपल्याला पीची व्हॅल्यू भेटली. आपण काय केले 130ला बारमध्ये कन्वर्ट केली. हे 130 ऑफ mm म्हणजेच किती 0.173 बार. आपल्याला काय पाहिजे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी काय तुमचा एस इज इक्वल टू के एच इंटू पी. के एच किती आहे 0.159 इंटू 0.137 आणि सोल्युबिलिटी यायला पाहिजे तुमची 0.271 मोल्स पर लिटर. सिंपल प्रॉब्लेम बघून घ्या. इथे युनिटची काळजी घेतलेली आहे. आपल्याला इथे युनिट पाहिजे. इथं mm ऑफ Hg मध्ये होतं. आपल्याला ते mmचं कशात करून घेतलं आहे बारमध्ये करून घेतलं. आपल्याला प्रेशर कशामध्ये पाहिजे बारमध्ये करायचं. हे के एच युनिट पण सांगितलं पर बार आहे बरोबर नाही. पर बार याचा अर्थ काय प्रेशर कशामध्ये पाहिजे बारमध्ये करून घ्या. अजून एक प्रॉब्लेम आहे एक हा 2.2 होता. तुम्ही 2.1 सॉल्व करा म्हणजे सॉल्व करूनच दिलेला आहे बुकमध्ये फक्त बघून घ्या समजलं.